नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. 3 कोटी मराठी मुंबईत धडक असे सांगितले जात आहे. त्याच दृष्टीने आता सरकारने देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महसूल विभागाची एक बैठक बुधवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. येत्या 7 दिवसांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. मराठा समाजाची माहिती घराघरात जाऊन गोळा केली जाणार आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होणार आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. सरकारला आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्याच आधारावर सरसकट आरक्षणाची मागणी होते. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.